हा बोल की जेडे. मम्मी पप्पा आहेत का ग तिथं जवळ? आहेत की इथंच बसल्यात माझ्या बाजूला. अगं जरा बाजूला ये ना त्यांच्यापासून. काय झालं ग? अगं तू ये तर खरं, सांगते तुला. हा बोल काय झालं? अगं मी शीतलला सांगितलं तुम्ही कुणाकडे गेलेत ते, तर तिला ते काय जास्त पसंत नाही पडलं. नाहीतरी तुझं चांगलं झालेलं तिला कुठं बघवतंय? अगं ऐक तर, ती बिल्लाई हाय. तिनं काय केलं माहिती का, ती लगेच यास्मिनकडे गेली आणि मग मी बी गेले, तर तिनं तिथनं अजिंक्यांना फोन लावला होता. का? आता कशाला लावणार आहे ती फोन? हेच की लग्नाचं सांगायला. मग सांगितलं बाई ग? नाही म्हणजे मी होते तेव्हा तर काही नीट बोलली बी नाही. अजिंक्य तिथनं विचारत होते हिला, पण तिने नाही काय सांगितलं. पण आता मी निघून आलीये तिथनं, तर मला वाटते ती सगळं अजिंक्यना सांगल आणि अजिंक्य पप्पांना फोन लावतील. ती तर ना लई बाराची आहे बघ. तिला म्हणाव कशाला बिबा घालती? तुमचं झालं का ग बोलणं? अगं कुठलं काय, नेमकं आजच काम लागलं बघ भैयांना. कवापासून बसून आहे आम्ही इथं. बरं तू आता एक काम कर, अजिंक्य पप्पांना फोन करतील, तर तू पप्पांचा फोन तुझ्यापाशी ठेव आणि जरी अजिंक्यांचा फोन आला तरी पप्पांना कळून देऊ नको. हा बर ती बघ ती माझं मी, तू नको काळजी करूस. आणि त्या शितलीला म्हणावं पुष्पा भुईटे फेडरेशन अध्यक्ष बसल्यात म्हणावं इथं. ठेवते मी. आव फोन कुठे आहे तुमचा? आहे की. द्या की जरा. का? द्या जरा, काम आहे माझं. हॅलो मामा. अध्यक्ष हॅलो. नमस्कार. हॅलो. काय ग तुझं? कशाला 5-5 मिनिटांनी फोन करायला लागलीस? मी केलं तर काय बोलणारच बी. अहो ऐका की, मला फक्त 2च मिनिटं पाहिजे तुमची. काय आता? अगं मला जायचंय अर्ध्या तासात. बोल लवकर. अहो जयश्री आणि हर्षवर्धनचं लग्न ठरतंय. मामा आता बोलणी करायला गेलेत. माहितीये मला. आणि आता का सांगतेस तुम्हाला? काय तुम्हाला माहितीये? अहो मग मला काय सांगितलं? हाय का आता? अगं असं काय करतेस ग? तुझा होकार होता म्हणून तर मला मामाचा फोन आला होता, आणि तोच म्हणला जयडेन शीतल बोललेत सगळं म्हणून. आणि तुला काय प्रॉब्लेम नाही म्हणून तर पुढची बोलणी करायला गेलेत ना? अहो तसं नाही, जयश्री मला फोनवर काय बोलल्या, त्यांना एक पोरगा पसंत आहे म्हणून. आता तो पोरगा कोण आहे हे काय सांगितलंच नाही. मला काय माहित तो पोरगा हर्षवर्धन असेल. मी म्हणले बरंच आहे लग्न ठरतंय तर, पण हे काहीतरी वेगळंच चाललंय बघा. अहो माझं आहे का, जयश्रींसाठी तो पोरगा बरोबर नाही. त्यांच्या आयुष्याचं वाटलं नको व्हायला. तुम्ही मामांना सांगा. अहो काहीतरी गैरसमज झालाय त्यांचा. अगं पण तू हे मला का सांगतेस? तिथं मामा आहे, मामाला सांग ना मग. अहो पण ते आधीच गेलेत त्याच्या घरी. आता मी कुठं त्याच्या घरी जाऊ? आणि तसं बी सकाळी मला जयश्री म्हणल्यात मला स्थळ पसंत आहे म्हणून. तू आता यात आडवी येऊ नकस. मला चांगलंच माहितीये त्या भैयानं काहीतरी करून सगळ्यांना भुलवलं असणार म्हणून. मग आता काय करायचं? तुम्ही मामांना आता फोन करून सांगा. अहो तुम्हाला माहितीये ना तो माणूस कसा आहे ते. तुम्हाला तरी वाटतं का जयश्रींचं आणि ह्याचं लग्न व्हावं म्हणून? अगं पण मी हे बोललोय सगळं आधी, आणि मामा आधी एकदा नकार देऊन पण आला होता. आता परत काय आणि झालं काय माहिती. आधीच म्हणजे? अगं त्याचं स्थळ आलं होतं तेव्हाच आम्ही नाही म्हणलो होतो, म्हणून तर मामानं जाऊन नकार दिला ना. काय? अहो मग मला का नाही सांगितलं तुम्ही?
अगं नकार द्यायचा होता तर तुला काय सांगायचं तेव्हा? बरं ठीक आहे, ते जाऊ दे. तुम्ही आता मामांना फोन करा आणि काय होते ते मला कळवा. बर ठीक आहे, बोल तुम्ही. हम्म. लईच काम. सेंड. अरे हा, तुम्ही काहीतरी बोलत होता. काय नाही म्हणलं, लईच काम आहेत जणू. सकाळपासून एकच फाईल बघतोय. काय टॅलेंट? हा भैया, ते जाऊ दे आता. मामा तुम्ही बोला की, म्हणजे भैयांकडे आज लय वेळ नाही ना. बर, ते लग्नाच्या बद्दलच बोलायला आलो होतो. बोला की मग. म्हणजे काय की आमचा होकार आहे, आमची लग्नाची तयारी आहे.